कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेचे असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाईनद्वारे शिक्षण देण्यात येत आहे। मात्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी साधनं उपलब्ध नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील समाजसेवक अमित जाधव यांनी पुढाकार घेत अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्धार केला। त्यांनी डोनेट अ डिव्हाइस चळवळ सुरू करीत घरी पडून असलेले जुने आणि नादुरुस्त अँड्रॉइड मोबाईल दान करण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार जमा झालेले मोबाईल जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले। सध्या कोरोनामुळे जगभर शिक्षणाचे व्हर्च्युअल क्लासेस सुरू झाले आहेत। वर्गातील शाळा घरामध्ये भरू लागली। शहरात जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन असल्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षण शक्य आहे। मात्र ग्रामीण भागातील चित्र वेगळे आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात 3 लाखांच्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहे। त्यापैकी फक्त 40% विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध आहे। जवळपास 60% विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी साधनं नाहीत। अशा विद्यार्थ्यांसाठी अमित जाधव यांनी डोनेट अ डिव्हाइस चळवळ राबवून ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या कक्षेत आणण्यासाठी पाऊले उचलली आहेत। या अभिनव उपक्रमामुळे गोरगरीब आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात ठरत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।